नमस्कार मंडळी. भारताला स्वातंत्र्य मिळून साधारण 75 वर्ष. गरीब श्रीमंतची जी आर्थिक दरी आहे, सामाजिक विषमतेची जी दरी आहे, ती आजही मिटली नाही. एकीकडे लोक जगण्यासाठी संघर्ष करतात, तर दुसरीकडे लोक झोप येत नाही म्हणून संघर्ष करतात. ही जी तफावत आहे, ही तफावत आज आपण जाणून घेऊया. जगण्या मारण्याचा जो संघर्ष आहे, त्यामध्ये एक वर्ग असा आहे ज्याला आपण ट्रॅव्हल क्लास म्हणतो, म्हणजे एसटी. आज आपल्यासोबत आहेत धनगर समाजाचे काही माणसं, जे की आपल्या जीवनाचा संघर्ष करण्यासाठी आपल्या मेंढ्या घेऊन गावोगावी जातात, जीवन जगतात. आपल्यासोबत असेच एक मेंढपाळ आहेत, आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतो. राम राम मामा. राम राम. आम्हाला प्रथम सांगा आपलं नाव, आपला जिल्हा, आपलं गाव आणि हा व्यवसाय तुम्ही कधीपासून? आपलं नाव लक्ष्मण इठोबा रुपनर, राहणार मौरी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर. तर हे आमचा पारंपरिक व्यवसाय आहे असा मेंढपाळाचा. आम्हाला कसं आहे, सरासरी आम्हाला 4 ते 5 महिने घरी घालतात. बाकीचे इतर 7 महिने 8 महिने आम्हाला बाहेरच काढावं लागते. तर आम्हाला इकडं आम्ही घरून निघतो तर समजायचं दिपळीच्या दसऱ्याच्या आसपास असे मध्ये. दसरा झाल्याच्या नंतर पावसावर निसर्ग अवलंबून असा. आता आम्ही एकदा निघल्याच्या नंतर वाटचाल जसं आपलं लागन तसं, जसं लागन तसं. आणि आपल्याला अनेक तऱ्हाचे लोक भेटतात. काही चांगले असतात, काही मोकार तकलीफ देतात, कठीण परिस्थिती दिवस काढावं लागतात. काही न करता अन्याय आपला करतात. काही लोक मयाळू बी असतात त्याच्यात, नाही काही लोक चांगले बी असतात, सहारा देतात, हे करतात आपलं पद्धतशीर बसायला या म्हणतात वावरात, ते चित्रबाला चारा देतात. आणि काही लोक निरंकार वाटाने आपलं न चालता अशी तकलीफ देतात. असा असतो. मला सांगा, हा व्यवसाय तुम्ही म्हणाला पारंपरिक, म्हणजे हा तुमचा आजा पंजापासूनचा व्यवसाय का वडिलांपासून? हा व्यवसाय आजा पंजापासून तुमचा चालत आलेला आहे का? हो, आजा पंजापासून चालत आहे. तेव्हापासून तुमची हीच परिस्थिती आहे की गावोगाव दर बदल तुम्हाला भटकायला लागतं चाऱ्यासाठी वगैरे? हो, चाऱ्यासाठी. हो, चाऱ्यासाठी. तर मला अजून हे सांगा की तुम्ही जेव्हा तुमच्या गावातून निघतात, हा प्रवास करतात, दिवसाला तुमचं किती अंतर कटतं आणि मुक्कामाची पद्धत कशी असते? म्हणजे तुम्ही मुक्काम करण्याचे गाव वगैरे कसे निवडता? आता जे असे जसा चारा भेटन तसं. आता जर समजायचं आपण इथं बसलो, समजायचं 2 दिवसाचं जर रान असलं तर 2 दिवस बसायचं, 1 दिवसाचं असलं तर 1च दिवस बसायचं. इथून 2 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला लागलं रान एखादं तर 2 किलोमीटर जायचं. एखादी कधी कधी आम्हाला 5-5 किलोमीटर बी जावं लागत. म्हणजे जसा चारा भेटन तसं. मग तिथं जाऊन आपलं मुक्काम करायचा, राहायचं. जेवढा चारा असेल तेवढा. त्याच्यातून काही लोक चांगले असतात, जेवढा चारा असेल तेवढंच बसा म्हणतात. काही लोक काय म्हणतात, आता ही रान आमचं एवढं पण ही 1 दिवस पुरत आहे आम्हाला. तरी ते काय बळजबरीने मानतात 2 दिवस बसा आमच्या ह्याच्यात. आता जित्राबाला चारा नसल्यावर ते पुरत बी नाही. नाईलाजाने आम्हाला काही बऱ्या अर्ध्या पोटी त्याच्यात ते 2 दिवस बी काढावं लागेल. म्हणजे हा प्रवास हा जित्रापाच्या चाऱ्यासाठीच असतो? हो. ही अंतर असं ठरलेलं नसतं, एवढं किलोमीटर जायचं वगैरे. जित्रापाल जिथं चारा भेटेल, जसा अवेलेबल असतं तसा तुमचा मुक्काम. तर आता ह्या मुक्कामादरम्यान तुमची जी राहण्याची आणि खाण्याची सोय त्या शेतातच असते का? हो, शेतातच मेंढ्यापाशी सगळं असतं. आणि जे तुम्हाला खाण्यासाठी जे धान्य लागतं, अन्न लागतं, हे शेतकरी देतात का तुम्ही तुमचं घेऊन येतात? आणि त्याचा संघर्ष कसा? आता त्याच्यात असं आहे, काही शेतकरी मळव असतात ते देतात, मनाने बी देतात. आणि काही शेतकरी येतात ते देत बी नाहीत. म्हणजे असं त्याच्यात 2 तत्वाचं येतं. आता ते आमचं कसं आहे, दिलं तरी घेतलं, नाही दिलं तरी आपल्या पदारून बी खाणं, असा आमचा प्रवास मेंढपाळासाठी, आपल्या मेंढ्यासाठी चारण्यासाठी कठीण होतं आपलं.
असा काही अनुभव आलेला आहे का की बाबा प्रवास करतात आणि त्या प्रवासामध्ये तुम्हाला अनेक कठीणाईच्या अडचणी आल्या आहेत, असं काही आहे? हा येतात ना, लय घटना येतात ना, किती कमी घटना येतात, भरपूर संकट येते. आता तुम्ही ह्या प्रवासादरम्यान तुमची फॅमिली घेऊन सुद्धा म्हणजे बायापूर घेऊन सुद्धा तुम्ही हा प्रवास करतात, तर तुम्हाला अंधाराची किंवा परक्या गावात मुक्काम करण्याची भीती वाटत नाही? हे भीती काय, आता त्याला आपला व्यवसाय म्हणलो, भीती बाळगून जमन का? आता ती आपल्याला करणंच आहे तेवढं. भीती भीती म्हणली मग धंदा कसा व्हायचा, व्यवसाय पाळणं नाही माझे. आता जेव्हा तुम्ही ह्या मेंढ्या पाळल्या तर ह्यातून तुम्हाला आर्थिक गणित कसं की उत्पन्न कसं मिळतं काय याबद्दल थोडक्यात काय? उत्पन्न आता ते कसं आहे, जसं आपण जपतो तसं उत्पन्न भेटतं. आणि त्याच्यात असं आहे, रायरोग जर कमी झाला तर उत्पन्न त्याच्यातून बरं भेटतं. आणि जर समजायचं रायरोगाने जर दिली साथ नाही, जर समजायचं रोगाला जास्त लय बळी पडले चित्राब, मग त्याच्यात काही बाऱ्या फेल बी जातं, असं होतं. आणि त्याच्यात परवडतं बरं असं जर थोडं. आता जेव्हा तुम्ही प्रवास करता मुलांच्या शिक्षणाचा वगैरे प्रश्न आणि मुलांच्या शिक्षण तुम्ही करतात का नाही, आणि शिक्षणाला किती महत्व देतो तुमचं? नाही, शिक्षणाला तर फार महत्व आहे. शिक्षण करावंच लागतं ना. शिक्षणाला असं आहे, एवढं करून बी आता आम्हाला नाही शिकता आलं, पण आमच्या मुलाला होता येऊन तेवढं आम्ही प्रयत्नाने शिकावंच लागत, शिकित होतोच आम्ही. आणि ते शिकल्याशिवाय पर्यायच नाही ना. आता तुमच्या समाजातील मेंढपाळाचाच मुलगा IPS झालेले बिरदेव लोणे यांच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे ना, माहिती आहे ना. बिरदेव ढोणे हे असाच मेंढपाळ करून मेंढराकडे शिकून काही असाही करून काही तिने नंतर तिकडं पुण्याला मुंबईला जाऊन परीक्षा देऊन, आता त्याच्या बापाची परिस्थिती अशीच होती, पण परीक्षा देऊन ती पास होऊन ज्या टायमाला तो पास झाला त्या टायमाला इकडे मेंढ्याकडेच होता, मेंढ्या कात्रीत होता. आता ते त्याची परीक्षा ती पास झाल्याच्या नंतर त्याला ती कळाली, त्याला ती फार आनंद वाटला. तसंच आपल्या मुलांनीही काही करावं. आता आपला मुलगा एक झालेला आहे ना, ही आर्मी मध्ये गेलेला आहे ना आपला मुलगा. ती आनंदाची गोष्ट आहे की बाबा संघर्ष करतो तर त्याच्या कुठेतरी बाबा देशाच्या संरक्षणासाठी तुमचा मुलगा गेला तर तुम्हाला समाधान आहे ना. देशाच्या समाजासाठी गेलाय ना आपला एक मुलगा, आर्मी मध्ये गेलेला आहे. हो, तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं, आनंद वाटला. आणि एक ही जी तुमची व्यवसायाची प्रवासाची जीवनगाथा आहे ते ऐकून कुठेतरी मनात एक प्रश्न येतो. एकीकडे समाज खूप पुढे गेला आहे ना, आणि एकीकडे आपला हा संघर्ष, त्या संघर्षाबद्दल तुम्हाला काय? नाही, गेलाय ना समाज, आपल्याला बी वाटतं ना मोर जावा म्हणजे. आणि हे समाजात आता असं लई याच्यावर राहून जमत नाही. शेवटी कसं आहे, जसा देश असेल तसा भेस करावाच लागतो. म्हणजे जसा प्रसंग येईल तसा आपल्याला त्याला ते तोंड द्यावं लागतं. आणि ती केल्याशिवाय पर्याय नाही आपला. पशुसंवर्धन खात्याने आता मेंढपाळ शेळीपालन या व्यवसायासाठी प्रोत्साहन दिले, त्याचा कधी लाभ घेतला किंवा होतोय? लाभ होत नाही, त्याचा काही लाभ होत नाही. नाही, त्याचा काही लाभ होत नाही. म्हणजे जे काही व्यवसाय आहे हे स्वतःच्या जीवावर केला जातो, स्वतःच्या जीव केला जातो. आणि त्याच्यानंतर आता फक्त लई येळ प्रसंग जर आली तर शारदाताई पांढरे हे आमच्या वेळी काळीला अर्ध्या रात्री फोन केला तरी ते उभा राहतात. अच्छा, त्या कोण आहेत आणि कुठल्या आमदार वगैरे? आमदार येतात आपला ते जालन्या जिल्ह्यातले. आणि कधी फोन केला तरी ते येऊ शकतात. त्यांना आमच्याकडे सगळ्या मेंढपाळाकडे फोन येतं. त्यांनी आम्हाला लय संकटातून वाचलेलं आहे. आणि त्यांनी असं केलेलं आहे की चोराच्या याच्यातून मेंढर जाऊन आणलेली इथं. त्यांना फोन गेला तरी ते लई संकट असलं तर ते स्वतःच्या गाडीने येतात मेंढ्यापाशी, परिस्थिती पाहतात, त्यांचं काय जे असेल ती अडचण सगळ्या सोडितात. ते भरपूर मदत करतात आम्हाला. प्रवासादरम्यान कधी मेंढ्या चोरींचा किस्सा वगैरे काही झालेला आहे? हो, लई होतात ना, किती बाऱ्या होत्यात, चोऱ्या होत्यात. पुन्हा काही घटना अशा घडतात की ॲक्सिडेंट वगैरे होतात रस्त्याने चालताना. हे बी पण हे होतच ना. म्हणजे अनेक संकटांना तोंड देऊन तुमचा प्रवास चालूच असतो. हो, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. धन्यवाद. धन्यवाद.